नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपणास सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण योजनेसंबंधित माहिती इकडे कव्हर करतोय। मोफत शिलाई मशीन आपल्याला प्राप्त होणार आहे, तर मग ती कशाप्रकारे प्राप्त होणार आहे, त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे, सर्व प्रोसेस A to Z आपण समजून घेणार आहोत। मोबाईलवरून कशाप्रकारे अर्ज करायचा, हे सर्व काही आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। असेच व्हिडिओ मिळत असतात चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारच्या वेब पोर्टलवर यायचं आहे। वेब पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होईल। तेथून या ठिकाणी इकडे आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस पाहायला मिळेल। या वेबसाईटवर आत्तापर्यंत किती अर्ज सबमिट झालेले आहेत, ते अर्ज आपल्याला इथे पाहायला मिळतात। किती पहिल्या स्टेजमध्ये आहेत, किती दुसऱ्या स्टेजमध्ये आहेत, किती अर्ज तिसऱ्या स्टेजमध्ये आहेत आणि किती अर्ज मंजूर झालेले आहेत, हे सर्व आपल्याला या ठिकाणी या इंटरफेसवर पाहायला मिळून जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो, यानंतर आपल्याला इथून अर्ज कसा करायचा ही प्रोसेस पाहायची असेल, लगेचच आपण ही प्रोसेस कशी आहे हे ते समजून घेऊयात। या ठिकाणी मेनू टॅबचं ऑप्शन पाहायला मिळते, येथे क्लिक करणार आहात। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अनेक ऑप्शन आपल्या स्क्रीनवर येतील। त्यापैकी लॉग इन टॅब क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला CSC लॉग इन, ॲडमिन लॉग इन, व्हेरिफिकेशन लॉग इन अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळते। यापैकी ॲडमिन लॉग इन यावर आपण जर MSMEचे जर आपल्याकडे काही डिटेल्स असेल तर आपण या ठिकाणी ॲडमिन लॉग इनवरून हे संपूर्ण अर्ज करू शकता। अदरवाईज CSC लॉग इन इकडे सिलेक्ट करा। त्यानंतर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि येथून आपण आपले जे CSC ID असेल, CSC ID पासवर्ड थ्रू आपण या ठिकाणी लॉग इन होऊन पुढे जाऊ शकता। आपल्याकडे CSC ID नसेल तर मग आपल्याला हे अर्ज करता येणार नाही, त्यामुळे आपल्या CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता, ठीक आहे। तरी झालं। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे आपली आधार कार्डद्वारे जे काही डिटेल्स असेल ती ऑटो एंटर या ठिकाणी होऊन जाईल, जसं की फुल नेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर। त्यानंतर मग राहिलेले कॉलम आहेत ते आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत। त्यामध्ये मॅरिड स्टेटस आपल्याला पाहायला मिळते, कॅटेगरी असेल, आपण दिव्यांगजन आहात का त्याचं स्टेटस, मायनॉरिटी, त्यानंतर इतर जी काही डिटेल्स आहेत ती आपण येथे भरून घ्या, ठीक आहे। आणि जर यामध्ये काही अडचण येत असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता। अगदी बेसिक डिटेल्स आहेत, त्यामुळे अडचण शक्यतो यायला नाही पाहिजे। जर आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट नक्की करू। पुढे जाल, कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जाते। यामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर असेल तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। फॅमिली डिटेल्स ऑटोमॅटिक या ठिकाणी आपले जे काही आधार नंबर असेल त्या आधार नंबरवरून या ठिकाणी आपल्याला येऊन जाईल, ठीक आहे। तर अशा प्रकारे रेशन कार्ड नंबर तिथे ऑटो येऊन जाईल, कारण की आपला आधार नंबर हा इकडे रेशन कार्ड सेंटरवरती आपण लिंक केलेला असतो, त्यामुळे ती डिटेल्स येऊन जाईल। ती आपल्याला एंटर करण्याची काही आवश्यकता नाही, ठीक आहे। त्यामुळे फक्त आपल्याला व्हेरीफाय करायचे की ती डिटेल्स अगदी बरोबर आहे की नाही। त्यानंतर मग या ठिकाणी आपण आधारचं जे काही ॲड्रेस असेल ते सुद्धा ते एंटर करू शकता। ऑटोमॅटिक जर फिल झालं तर काही चेंजेस करायची आवश्यकता नाही, फक्त जस्ट व्हेरीफाय करा। आणि जर भरलेलं नसेल, ऑटोमॅटिक फॅच होत नसेल तर मग आपण ते या ठिकाणी एंटर करू शकता। यामध्ये डिस्ट्रिक्ट, पिनकोड वगैरे ते आपल्याला इकडे टाकायचे। त्यानंतर करंट ॲड्रेस सेम असेल आधारनुसार तर सेमवरती सिलेक्ट करा, अदरवाईज अदर सिलेक्ट करून आपण मॅन्युअली ते एंटर करू शकता, ठीक आहे। ॲड्रेसची प्रोसेस समजून घेतली। आता पुढे जाणार आहात ग्रामपंचायत। या ठिकाणी ग्रामपंचायत जे कॉलम आहे यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला, जर ग्रामपंचायतमधून येत असाल तर यस सिलेक्ट करायचं आहे, अदरवाईज नो या टॅबवर आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे। जर आता आपण ग्रामपंचायतमध्ये येतो आहे त्यामुळे इथे यस सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं जे काही ब्लॉक असेल ते ब्लॉक आपण या ठिकाणी एंटर केले, ठीक आहे। त्यानंतर मग आपली जी काही ग्रामपंचायत असेल ती पर्टिक्युलर ग्रामपंचायत या ठिकाणी आपण एंटर केलेली आहे। पुढे जाल तर जे काही आपलं प्रोफेशन असेल, म्हणजे ज्या आपण आपल्याकडे ज्या स्किल आहेत, जे आपले ट्रेड आहेत, जसं की डिग्रीमध्ये जर आपण एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेलात तर आपण सायन्स घेतो, आर्ट्स घेतो, कॉमर्स घेतो, तसंच आपल्या इथे कोणती स्किल आहे, टेलरिंगची स्किल आहे, ब्युटी पार्लरची स्किल आहे किंवा मग इतर कोणत्याही असतील, त्या स्किल जे आपले प्रोफेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी इकडे सिम्पल सिलेक्ट करायचे। त्यामुळे येथे अडचण येता कामा नये, कारण की आपलं जी डिटेल्स आहे तीच द्यायची आहे, त्यामुळे आपल्याला अडचण येता कामा नये। जर येत असेल काही डाऊट असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। अशा प्रकारची लिस्ट येईल, यामधून आपली जे काही सुटेबल ट्रेड असेल तो येथे सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे। क्लिअर झालं आहे। त्यानंतर पुढे जाणार आहात। पुढे आपल्याला पाहायला मिळते की
इथे आपण पाहाल जी काही आपली बँक डिटेल्स आहे, बँक डिटेल्स आपल्याला सबमिट करायचं आहे. जसं की आपली बँकेचं नेम काय, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बडोदा आहे, स्टेट बँक आहे, ते आपल्याला इथे द्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्या बँकेचा IFSC कोड आपल्याला इथे एंटर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बँकेचं जे काही नाव असेल ते आपण इथे एंटर केलं, IFSC कोड टाकला. आता जी काही ब्रँच असेल ती ब्रँच इथे सिलेक्ट करा. आपला अकाउंट नंबर आणि ते अकाउंट नंबर आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एवढं सिम्पल आहे. एवढं सिम्पल सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला क्रेडिट सपोर्ट हे ऑप्शन पाहायला मिळते. यापैकी जर आपल्याला लोन हवं असेल 1 लाखापर्यंत आपल्याला लोन मिळू शकतं 5% इंटरेस्टवरती 18 महिन्यांसाठी, आणि 2 लाख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात 5% इंटरेस्टमध्ये. आपण पाहाल तर 30 महिन्यांसाठी आपण हे लोन घेऊ शकता. आपल्याला जर हे लोन घेण्याची इच्छा असेल तर इथे सिलेक्ट करा, हे ऑप्शन पाहायला मिळते. अदरवाईज मे बी लेटर हे ऑप्शन तसं राहून द्या आणि पुढे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. डिपेंड करतं तुमच्यावर की आपण हे लोन घेणार आहात की नाही घेणार आहात. घेणार असाल तर मे बी लेटर या ठिकाणी क्लिक करून येस इथे कन्वर्ट करायचं आहे, एवढं क्लिअर करून घ्या. पुढे जाल तर डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स, यामध्ये जर आपल्याला इन्सेंटिव्हचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजे इथे आपण पाहाल तर ₹1 आपल्याला पर ट्रान्झॅक्शन भेटणार आहे. आपण महिन्याला 100 ट्रान्झॅक्शनसाठी हे इन्सेंटिव्ह प्राप्त करू शकता. ते जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला येस सिलेक्ट करून आपला UPI ID येथे एंटर करून मग पुढे जायचं आहे. अदरवाईज जर आपण डिजिटली ॲक्टिव्ह नसाल तर मग आपण सिम्पली तसंच या ठिकाणी प्रोसेस करू शकता. ठीक आहे. तर या 2 प्रोसेस असणार आहेत. यामध्ये आपण इन्सेंटिव्हचा लाभ नक्की घ्या. त्यामुळे येस सिलेक्ट करून पुढे जा, हे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ठीक. तर एवढे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आता पुढे स्किल ट्रेनिंग आणि टूल किट संबंधित आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी माहिती दिलेली आहे, ते आपल्याला सिम्पल वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. जसं की आपण इथे पाहाल तर स्किल ट्रेनिंगचं ऑप्शन पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाईल. बेसिक ट्रेनिंग 5 दिवसांची असते आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग 15 दिवसांची असते, आणि या प्रत्येक दिवसासाठी आपल्याला ₹500 या ठिकाणी पर डे आपल्याला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे ट्रेनिंग देखील आपल्याला फायदेशीर असणार आहे. ट्रेनिंग घ्या. मी तर म्हणतो ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्या. आणि त्यानंतर मग टूल किटमध्ये आपण पाहाल तर आपल्याला जे काही मटेरियल असेल, आपली जी काही स्किल असेल, सपोज टेलरिंग असेल तर आपल्याला मशीन वगैरे खरेदी करण्यासाठी ₹15,000 हे शासनाकडून आपल्याला या ठिकाणी या स्कीम अंतर्गत प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारचं डिक्लेरेशन फॉर्म पाहायला मिळतो आहे. हे ॲक्सेप्ट करायचे. इथे सर्व आधी वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर सिम्पल ॲक्सेप्ट हे इथे टिक मार्क पाहायला मिळते. इथे हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आणि सबमिट टॅब पाहायला मिळते. ठीक आहे. या सबमिट टॅबवर क्लिक करून आपल्याला हा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन नंबर आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारची सिम्पल प्रोसेस आहे. पॉईंट टू पॉईंट समजून घेतलं आणि स्लाईडनुसार आपण समजून घेतलं, कारण की एवढा व्हिडिओ लाईव्ह आपल्याला रेकॉर्ड करणं म्हणजे खूप लेंथी झाला असता. त्यामुळे आपण स्लाईडमध्ये हे समजून घेतलं. नक्कीच आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असाव्यात.